हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। तुमच्या सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठी मोस्ट इम्पॉर्टंट अँड एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स मी इथे ठेवलेत। प्रेपोजिशन या टॉपिकचे क्वेश्चन्स आपण आज पाहणार आहोत। खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने। प्रत्येक एक्झामला यातून 1 ते 2 क्वेश्चन्स विचारण्यात येतात। ठीक आहे, तर स्टार्ट करूया। देयर इज नो रिमेडी डॅश दिस डिसीज ऑफ विथ फॉर इन। There is no remedy dash this disease. तर remedy नंतर for a preposition येते। ऑप्शन सी will be your correct answer. There is no remedy for this disease. या आजारावर या आजारासाठी कोणताही उपाय नाही। फिक्स्ड प्रेपोजिशनचा क्वेश्चन आहे। remedy नंतर for a fixed preposition येते। नेक्स्ट क्वेश्चन, he was absent dash school at with to from. He was absent dash school. तर ॲबसेंट फ्रॉम येते। ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर। तो शाळेत गैरहजर होता। हा पण फिक्स प्रेपोजिशनचा क्वेश्चन आहे। ॲबसेंट नंतर नेहमी फ्रॉम ए प्रेपोजिशन येते। नेक्स्ट क्वेश्चन, डिस्ट्रीब्यूट दी चॉकलेट्स डॅश दी चिल्ड्रन बिटवीन अमंग इन फॉर। डिस्ट्रीब्यूट दी चॉकलेट्स डॅश दी चिल्ड्रन। तर चिल्ड्रेन आले, प्लुरल आहे आणि जेव्हा 2 पेक्षा जास्त व्यक्ती किंवा वस्तूंचा उल्लेख असतो तेव्हा अमंग वापरतात। ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर। डिस्ट्रीब्यूट दी चॉकलेट्स अमंग दी चिल्ड्रन। ही चॉकलेट्स मुलांमध्ये वाटून द्या। आणि जेव्हा 2 व्यक्ती, 2 वस्तू, 2 घटकांमध्ये असा उल्लेख असतो तेव्हा बिटवीन येते। आणि 2 पेक्षा जास्त घटक वस्तू असतील तर अमंग। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, राम इज प्रिपेअरिंग डॅश दी एक्झाम फॉर विथ अबाउट बाय। राम इज प्रिपेअरिंग डॅश दी एक्झाम। तर प्रिपेअरिंग नंतर फॉर ए फिक्स प्रेपोजिशन येईल। ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर। राम इज प्रिपेअरिंग फॉर दी एक्झाम। राम परीक्षेची तयारी करत आहे। जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी एखादी व्यक्ती तयार होत असेल किंवा एखाद्या परीक्षेसाठी तयार होत असेल तेव्हा फॉर ए प्रेपोजिशन येते। ठीक आहे, प्रिपेअरिंग फॉर। नेक्स्ट क्वेश्चन, द चिल्ड्रन रॅन डॅश दी हाऊस into in within to. The children ran dash the house. मुले घरात धावत आली। तर जेव्हा एखादी वस्तू मोशनमध्ये असते आणि तिचा बाहेरून आत प्रवेश होत असतो तेव्हा into हे प्रेपोजिशन येते। ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर। The children ran into the house. मुले घरात धावत आली म्हणजेच मुलांची हालचाल होत आहे। बाहेरून आत जाण्याची क्रिया घडले म्हणून into हे प्रेपोजिशन येईल। आणि जेव्हा एखादी वस्तूची आतील पोझिशन दाखवायची असते, वस्तू मोशनमध्ये नसते तेव्हा इन ए प्रेपोजिशन येते। वस्तू जेव्हा स्थिर असते, तिची पोझिशन दाखवलेली असते तेव्हा इन ए प्रेपोजिशन वापरतात आणि मोशनमध्ये वस्तू असते तेव्हा इनटू ए प्रेपोजिशन येते। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, ही डान्स डॅश 10 o'clock ॲट फॉर इन फ्रॉम। ही डान्स डॅश 10 o'clock. तो 10 वाजता नाचतो। तर वेळेपूर्वी ॲट वापरतात। ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर। ही डान्स्ड ॲट 10 o'clock. वेळ, टाईम दर्शवण्यासाठी ॲटचा वापर होतो। प्रेपोजिशन ऑफ टाईम आहे ॲट। कालवाचक शब्दयोगी अव्यय। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, द थीफ ब्रोक डॅश दी हाऊस अँड लूटेड इट इन फॉर इंटू बिटवीन। द थीफ ब्रोक डॅश दी हाऊस अँड लूटेड इट. चोराने घरात घुसून लूट केली। तर जबरदस्तीने घरात घुसणे, टू एंटर बाय फोर्स। ब्रेक इनटू फ्रेजल वर्ब आहे। द थीफ ब्रोक इनटू दी हाऊस अँड लूटेड इट। ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर। ब्रेक इनटू हे फ्रेजल वर्ब आहे। याचा अर्थ असतो टू एंटर बाय फोर्स, जबरदस्तीने घरात घुसणे। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, महात्मा फुले डाईड डॅश 1890 इन इंटू बाय ॲट। महात्मा फुले डाईड डॅश 1890. तर कालवाचक शब्दांपूर्वी इन हे प्रेपोजिशन येते। ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर। इयर, मंथ, त्यानंतर मॉर्निंग, इव्हिनिंग, आफ्टरनून हे सर्व कालवाचक शब्द आहेत आणि यांच्यापूर्वी इन हे प्रेपोजिशन येते। ठीक आहे, महात्मा फुले डाईड इन 1890. 1890 मध्ये महात्मा फुले यांचे निधन झाले। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, there was a dog dash the car and the lorry in among within between. There was a dog dash the car and the lorry. तर the car and the lorry 2 घटकांमध्ये, 2 गोष्टींमध्ये
असा उल्लेख जेव्हा असतो तेव्हा बिटवीन हे प्रेपोजिशन येते. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. कार आणि लॉरीमध्ये एक कुत्रा होता. देर वॉज अ डॉग बिटवीन दी कार अँड दी लॉरी. आणि आपण पाहिलं होतं जेव्हा दोनपेक्षा अधिक वस्तूंचा उल्लेख असतो तेव्हा अमंग येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द एन्शियंट टेम्पल वॉज हिडन डॅश दी ट्रीज इन अमंग बिटवीन इन टू. द एन्शियंट टेम्पल वॉज हिडन डॅश दी ट्रीज. तर दी ट्रीज प्लुरल आहे. दोनपेक्षा अधिक वस्तूंचा उल्लेख असतो तेव्हा अमंग येते. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. द एन्शियंट टेम्पल वॉज हिडन अमंग दी ट्रीज. प्राचीन मंदिर झाडांमध्ये लपलेले होते. च्यामध्ये या अर्थाने वापरतात अमंग. ठीक आहे. आणि दोन घटकांचा दोन वस्तूंचा उल्लेख असतो तेव्हा येते बिटवीन. नेक्स्ट क्वेश्चन. ही कॅन बी रिलाइड डॅश फॉर दॅट काइंड ऑफ हेल्प अपॉन ॲट ऑन ओव्हर. ही कॅन बी रिलाइड डॅश फॉर दॅट काइंड ऑफ हेल्प. तर फिक्स प्रेपोजिशनचा क्वेश्चन आहे. रिलाइड नंतर अपॉन येते. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ही कॅन बी रिलाइड अपॉन फॉर दॅट काइंड ऑफ हेल्प. अशा प्रकारच्या मदतीसाठी त्याच्यावर अवलंबून राहू शकते. ठीक आहे. च्यावर या अर्थाने वापरतात अपॉन. नेक्स्ट क्वेश्चन. शी थ्रू ए स्टोन डॅश दी पॉन्ड इन टू ॲट विदिन. शी थ्रू ए स्टोन डॅश दी पॉन्ड. तिने तलावात दगड टाकला. दी चिल्ड्रेन रॅन इन टू दी हाऊस. दोन्ही सेम क्वेश्चन्स आहेत. जेव्हा एखादी वस्तू मोशनमध्ये असते तिचा बाहेरून आत प्रवेश होत आहे असे दर्शवलेले असते तेव्हा इन टू वापरतात. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. शी थ्रू ए स्टोन इन टू दी पॉन्ड. दगड बाहेरून आत फेकण्यात आला. वस्तू मोशनमध्ये आहे तिचा बाहेरून आत प्रवेश दाखवलेला आहे इन टू येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आय हॅव नो ऑपॉर्च्युनिटी डॅश डुईंग दी वर्क टू फॉर विथ अबाउट. आय हॅव नो ऑपॉर्च्युनिटी डॅश डुईंग दी वर्क. तर ऑपॉर्च्युनिटी नंतर फॉर ए प्रेपोजिशन येते. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. आय हॅव नो ऑपॉर्च्युनिटी फॉर डुईंग दी वर्क. फिक्स प्रेपोजिशनचा क्वेश्चन आहे. ऑपॉर्च्युनिटी नंतर फॉर येते. ठीक आहे. मला काम करण्यासाठी संधी नाही. आय हॅव नो ऑपॉर्च्युनिटी फॉर डुईंग दी वर्क. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वी ट्रॅव्हल्ड ऑल डॅश इंडिया इन ओव्हर बिटवीन फॉर. वी ट्रॅव्हल्ड ऑल डॅश इंडिया. तर वी ट्रॅव्हल्ड ऑल ओव्हर इंडिया येईल. सर्वत्र या अर्थाने ऑल ओव्हर वापरतात. आम्ही भारतभर फिरलो. आम्ही भारतात सर्वत्र फिरलो. वी ट्रॅव्हल्ड ऑल ओव्हर इंडिया. ठीक आहे. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. द हेलिकॉप्टर इज फ्लाइंग डॅश आवर हेड्स ओव्हर ऑन बाय फ्रॉम. द हेलिकॉप्टर इज फ्लाइंग डॅश आवर हेड्स. हेलिकॉप्टर आमच्या डोक्यावरून उडत आहे. तर काही अंतर सोडून वर आहे. ओव्हर येईल. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. द हेलिकॉप्टर इज फ्लाइंग ओव्हर आवर हेड्स येईल. एखादी वस्तू जेव्हा काही अंतर सोडून वर असते तेव्हा ओव्हर हे प्रेपोजिशन येते. आणि एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूला टच आहे ती त्याला स्पर्श करून आहे तेव्हा ऑन वापरतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ब्रेक फेलर इज द कॉज डॅश ॲक्सिडेंट ऑफ फॉर टू विथ. ब्रेक फेलियर इज द कॉज डॅश ॲक्सिडेंट. तर कॉज नंतर ऑफ येते. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ब्रेक फेलियर इज द कॉज ऑफ ॲक्सिडेंट. आणि जर रिझन असतं तर रिझन नंतर फॉर ए प्रेपोजिशन येते. मनी इज द रिझन फॉर द मर्डर. कॉज ऑफ रिझन फॉर. ब्रेक फेलियर हे अपघाताचे कारण आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. शी इज पुअर डॅश मॅथ्स ॲट इन टू ऑन. शी इज पुअर इन मॅथ्स. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. पुअर नंतर इन, एक्सपर्ट नंतर इन, स्किलफुल नंतर इन हे प्रेपोजिशन येते. आणि गुड नंतर ॲट हे प्रेपोजिशन येते. गुड ॲट, पुअर इन, एक्सपर्ट इन, स्किलफुल इन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द ट्रेन केम डॅश टाईम ऑन अलॉंग ॲट ओव्हर. द ट्रेन केम डॅश टाईम. तर द ट्रेन केम ऑन टाईम. ऑन टाईम मीन्स वेळेवर. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. त्यानंतर इन टाईम काय असते तर वेळेच्या आत. त्यानंतर एक असते इन गुड टाईम, वेळेपेक्षा बरेच आधी, इन गुड टाईम. आणि इथे येईल दी ट्रेन केम ऑन टाईम. ट्रेन वेळेवर आली. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ए मंकी एंटर दी हाऊस डॅश दी ओपन विंडो बाय थ्रू अपॉन इन टू. ए मंकी एंटर दी हाऊस डॅश दी ओपन विंडो. उघड्या खिडकीतून एक माकड घरात शिरले.
तर च्यामधून या अर्थासाठी काय वापरतात? थ्रू येईल. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. ए मंकी एंटर द हाऊस थ्रू दी ओपन विंडो. च्यामधून, च्या मार्फतसाठी थ्रू हे प्रेपोजिशन वापरतात. एखादी न्यूज भेटते कशातून? थ्रू ए न्यूजपेपर. न्यूजपेपर मार्फत, न्यूजपेपरमधून. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. देर इज लिटिल वॉटर डॅश द जार बिनीथ बिटवीन ॲट इनटू. देर इज लिटिल वॉटर डॅश द जार. तर जारच्या तळाशी, जारच्या खाली थोडे पाणी आहे. च्या तळाशीसाठी बिनीथ वापरतात. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. देर इज लिटल वॉटर बिनीथ द जार येईल. नेक्स्ट क्वेश्चन. आय एम फॅमिलियर डॅश दी सराउंडिंग विथ टू अबाउट थ्रू. आय एम फॅमिलियर डॅश दी सराउंडिंग. तर फॅमिलियर नंतर दोन प्रेपोजिशन येतात. एक तर येते विथ आणि एक येते टू. विथ कधी येते आणि टू कधी येते? तर जेव्हा सराउंडिंगसाठी, परिसरासाठी असा उल्लेख असतो तेव्हा फॅमिलियर विथ येते. इथे दी सराउंडिंग्स आहे, सो विथ येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. आय एम फॅमिलियर विथ दी सराउंडिंग. आणि टू कधी येते? तर व्यक्तींच्या परिचयासाठी, व्यक्तींच्या ओळखीसाठी फॅमिलियर टू येते. आय एम फॅमिलियर टू हिम. ठीक आहे. आणि सराउंडिंगसाठी, परिसरासाठी फॅमिलियर विथ येते. आय एम फॅमिलियर विथ दी सराउंडिंग. मी आजूबाजूच्या परिस्थितीशी परिचित आहे. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या TCS आणि IBPSने कंडक्ट केलेल्या एक्झामचे क्वेश्चन्स आहेत. आणि असेच सर्व क्वेश्चन्स नेहमी रिपीट होताना दिसतात. त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओ इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.